आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. माझे बंधू काम करत होते आणि त्यांच्यावर हा निर्गुण हल्ला झाला. आम्ही शासनाकडे आणि प्रशासनाकडे योग्य न्यायाची मागणी मागतोय. महावितरण कंपनीच्या कृपामय उपकेंद्र येथील यंत्रचालक सुधीर लाटवडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगलीत मूकमोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग येथून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततापूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या मूकमोर्चामध्ये महानिर्मिती, महावितरण आणि पारेषणचे अधिकारी, कर्मचारी, विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, सभासद हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांची निवेदन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. सुधीर लाटवडे यांच्या खुनाची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी, आरोपींच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि ऑन ड्युटीवर असणाऱ्या सुधीर लाटवडे यांचा खून झाला असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी अशी आंदोलकांची मागणी आहे. सांगली मंडळ वीज क्षेत्र सर्व संघटना कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सहाय्यक अभियंता सुहास काळे, कोल्हापूर झोनल सचिव सुरेश पाटील, प्रमोद पोद्दार, उत्तमराव भासर, चारुदत्त घाटके, श्रीकांत धनवडे, संजय वाघ, गिरीश चौधरी, सतीश माने, विनोद शिंदे, सुनील वाघमारे, जयसिंग जगताप, जहीर बुजरुक, अनिल कुंभार, विनायक साळुंखे, अनिल पवार, अमर थोरात, राजू शिंदे, दीपक जाधव, सुनील वाघमारे, दीपक अष्टेकर आणि सुरेश चव्हाण यांच्यासहित हजारो या मोर्चात सहभागी झाले होते. यंत्रचालक सुधीर लाटवडे ऑन ड्युटीवर असताना त्यांनी आरोपीला गाडी चार्जिंग लावल्यास नकार दिला. महावितरण कंपनीच्या विजेचा गैरवापर होऊ नये या उद्देशाने त्यांनी नकार दिला. मात्र तेथील सुरक्षा रक्षकाच्या मुलाच्याकडून त्यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला. यंत्रचालक सुधीर लाटवडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगलीत मूकमोर्चा काढण्यात आला. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र कैलासवासी सुधीर लाटवडे हे महावितरणचं कर्तव्य बजावत असताना जी त्यांची निर्गुण हत्या झालेली आहे आणि अशा प्रकारची हत्या या महाराष्ट्रामध्ये वीज क्षेत्रामध्ये ही पहिली घटना आहे. ज्या बाहेरस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सचे जे हे होते कारिगिरी होते त्या लोकांना त्यांनी काही निर्बंध घातले की महावितरण काम करत होते, महावितरण कर्तव्य बजावत होते आणि त्यांना राग आला म्हणून त्यांच्या मुलानं येऊन त्या ठिकाणी त्या सहकारी मित्रासोबत जी हत्या केली ती अतिशय निर्गुण हत्या आहे आणि या कर्मचारी या संस्थेला ही काळीमा फासणारी घटना आहे. या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत. सांगली जिल्ह्यातले कर्मचारी असल्यामुळं, आमचं सहकारी असल्यामुळं सुद्धा आपण या ठिकाणी सर्वांनी शांततेच्या मार्गाने हा मूक मोर्चा काढलेला आहे. आमची मागणी या ठिकाणी एवढीच आहे की महावितरणचा प्रत्येक कर्मचारी हा फील्डवर काम करत असताना एकटा कर्मचारी काम करत असतोय, त्या कुठल्या प्रकारचं संरक्षण आता पण मिळालेलं नाही, भविष्यात मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, मिळावा अशी आमची मागणी या ठिकाणी आहे. आणि ज्यांनी हे हत्याकांड केलेलं आहे अतिशय शांतपणानं, म्हणजे त्या हत्याकांडाचा तो घरी जाऊन सगळं आवरून परत तो अभ्यास केला, म्हणजे इतक्या शांत पद्धतीनं निर्दयी हत्याकांड केलेलं आहे. याला कुठल्या प्रकारचं जामीन मिळता कामा नये दोघांना त्या. प्लस ही जी केस आहे ही केस फास्ट ट्रॅकवर चालली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जास्तीत जास्त शिक्षा त्याला झाली पाहिजे. आमच्या प्रशासनानं आणि शासनानं सुद्धा ह्याला चांगली प्रसिद्धी देऊन ह्या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या शासकीय कर्मचाऱ्याला अशा प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याला चांगले सरकारी वकील शासनाला आपण दिले गेले पाहिजेत आणि त्यांचं जे काही कामकाज चालू आहे त्या कामकाजाचं संघटना प्रतिनिधी म्हणून आमच्याशी कम्युनिकेशन झालं पाहिजे. आम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने केस चालू आहे, एवढी आमची मागणी आहे. आणि कसल्या परिस्थितीमध्ये या कर्मचाऱ्याला, या वारसांना आणि सर्वांना याचा न्याय मिळावा आणि भविष्यामध्ये अशी कुठं घटना कुठल्या क्षेत्रात घडू नये एवढी आमची माफक अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. आम्ही आज या ठिकाणी सर्व वीज क्षेत्र कृती समिती सांगली जिल्हा वीज क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी, सर्व घटक, ठेकेदार, मीटर रीडर, वीज क्षेत्राशी जे काही संबंधित आहे कर्मचारी आहेत ते सर्व या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आजचा हा मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या
मूर्तीला अभिवादन करून हा मोर्चा तिथून सुरू झाला आणि कलेक्टर ऑफिस येथे आपण हा मोर्चा अगदी संविधानिक मार्गाने मूक मोर्चा हा आज 19 तारखेला जो आमचे सहाय्यक कर्मचारी यंत्रचालक कैलासवासी सुधीर लाटवडे यांची जी निर्गुण हत्या झाली, त्या हत्येच्या अनुषंगानं भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांना योग्य न्याय मिळावा. आणखीन त्यामध्ये जे दोषी आहेत, अगदी शांत डोक्यानं त्यांनी केलेला खून आहे. आणखीन हा खून हा महावितरणमधील जे काही अपघात होतात, विजेशी संबंधित जे अपघात होतात, ते अपघात नसून हा संपूर्णपणे घातपात आहे. त्या पद्धतीने त्यांना तशी शिक्षा व्हावी. महावितरण ही जनतेमध्ये जाऊन जनतेमध्ये मिसळून जनतेची सेवा करत असणारी एक संस्था आहे, कंपनी आहे. जवळपास 1966 पासून ही लोकांच्या सेवेमध्ये आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही. लोकांचंही तेवढं सहकार्य 100% नेहमीच असतं आणि महावितरणमधील कर्मचारी हे त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्या सेवेसाठी कार्यरत असतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये काही मातेपिरू म्हणता येतील किंवा असे काही घटक असतील, त्यांच्याकडून महावितरणमधील कर्मचाऱ्यांवरती, महापरिषदेमधील जनरेशनमधील कर्मचाऱ्यांच्यावरती अशा पद्धतीचे घातक हल्ले होत आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये अशा पद्धतीची कोणतीही घटना होऊ नये यासाठी लोकसेवक म्हणून सर्व जे काही अधिकारी, अभियंता, कर्मचारी आहेत त्यांना संरक्षण मिळावे आणि अशा पद्धतीची भविष्यामध्ये घटना घडू नये यासाठी आदर्शवत असा ह्या खटल्याचा खरोखर न्याय मिळावा. आणखीन दोषींना कडक अशी कठोर त्यांच्यावरती कारवाई होऊन त्यांना शिक्षा मिळावी, जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा न्याय मिळेल आणि भविष्यामध्ये महावितरणमधील कोणताही कर्मचारी भीतीच्या सावटाखाली राहणार नाही. एवढं या ठिकाणी नमूद करू इच्छितो. एक विषय थोडक्यात असा सांगायचा की आता हा आमचा मूक मोर्चा आहे. पत्रकार बंधूंनी विनंती केल्याप्रमाणे आम्ही येथील माहिती आम्ही देत आहोत. अन्यथा हा अखंड सुरू झाल्यापासून इथपर्यंत संविधानिक मार्गाने आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे. आमचे जे मित्र आहेत सुधीर लाटवडे यांची जी हत्या झाली त्या हत्येचा निषेधार्थ म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये महावितरणमध्ये कार्यरत असलेले सर्व अधिकारी, अभियंते, तांत्रिक कर्मचारी यांच्या वतीने आज आम्ही मूक मोर्चा काढलेला. या मोर्चाच्या अनुषंगानं आम्ही काही वेळापूर्वी या सांगली जिल्ह्याचे जे पोलीस प्रमुख आहेत त्या पोलीस प्रमुखांना आम्ही या संदर्भामध्ये निवेदन दिलं. ते निवेदन देत असताना आम्ही त्यांना मागणी केली की हा जो खटला फास्ट ट्रॅकमध्ये तुम्ही लवकरात लवकर घ्यावा. SP साहेबांना एकंदरीत हा जो खून झाला त्या खुनाच्या अनुषंगानं पोलीस यंत्रणा म्हणून जो काही तपास झाला त्या तपासाची आम्हाला सर्व माहिती दिली आणि त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं की आता जो मूक मोर्चा आहे त्या मूक मोर्चाचे स्वतः महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत, महासंचालक, त्यांनी या मोर्चाची दखल घेतलेली आहे. तसंच या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांनी या मोर्चाची दखल घेतलेली आहेत आणि महावितरण म्हणून जो आमच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भामध्ये 100% न्यायाची भूमिका आम्ही येणाऱ्या काळात देऊ अशी त्यांनी आम्हाला आश्वासित केली.